नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवत आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात। कढईमध्येच आपण मोकळा सुटसुटीत असा हा भात बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर भात बनवण्यासाठी आपण इथे 1 कप भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर भांड्यामध्ये आपण तांदूळ काढून घेतलाय। तर हा तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण गोडाचा नारळी भात करूया। तर तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊ आणि हा तांदूळ आपल्याला 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे। तर आपण हा तांदूळ बुडेल इथपर्यंत याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि संपूर्ण तांदूळ बघा व्यवस्थित असा आपण आता 15 मिनिटांसाठी भिजवून घेऊया। तर गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तूप घालून घेऊया। तूप गरम झालं की याच्यामध्ये 3 विलायची मी फोडून घेतल्यात, 3 लवंगा घेतल्यात आणि 2 छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घालून घेतले। दालचिनी घातल्यानंतर भाताला खूप छान असा स्वाद येतो। तर आता इथे मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही मनुके घेतलेले आहेत। तर तुपामध्ये हे छानपैकी आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर याचा खूप खमंग असा भातामध्ये खाण्याला देखील चांगले लागतात आणि वास देखील खूप छान येतो। तर आता त्याच कपाने आपण इथे ओलं नारळ घेतलेला आहे किसून, पाऊण कप आपण इथे ओलं नारळ घेतलेला आहे। खोबऱ्याचा किस देखील आपल्याला ह्या तुपामध्ये 2-3 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर भात अधिक स्वादिष्ट लागतो। कच्चं न ठेवता अगोदर तुपामध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायचे। तर बघा कढईला जे चिकटलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि संपूर्ण खोबरं आपण इथे तुपामध्ये मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे। तर खूप सुगंध सुटलेला आहे। अशा पद्धतीने आपण तुपामध्ये खोबरं भाजून घेतले। त्याच कपाने पाऊण कप आपण इथे गूळ घेतलेला आहे बारीक करून। तर किसून न घेता आपण याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाऊण कप गूळ टाकून घ्यायचा। 1 कप तांदळासाठी मस्त गोडाचा भात तयार होतो। याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व एकत्र करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने गॅस आपण इथे कमी ठेवलाय आणि कमी गॅसवरती आपण आता हा गूळ विरघळून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट हा भात तयार होतो। तर नारळी पौर्णिमा विशेष आज आपण नारळी भात बनवत आहोत। तर बघा गूळ इथे आपला विरघळलेला आहे। गॅस इथे मी कमी केलेला आहे आणि सतत ढवळत राहिलेलो आहे आपण आणि व्यवस्थित असा गूळ हा विरघळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपण 15 मिनिटांसाठी पाण्यात ठेवलं होतं। तांदळामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलं। आता तांदूळ आपण कढईमध्ये घालून घेऊया। तर संपूर्ण तांदूळ आपण इथे कढईमध्ये घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे, म्हणजे अधिक हा भात आपला स्वादिष्ट होईल आणि एकदम मोकळा सुटसुटीत भात तयार होतो। तूप घालून घेतल्यानंतर हा तांदूळ व्यवस्थित आपण आता या गुळाच्या पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं अगोदर परतवून घेऊया। अशा पद्धतीने गुळाच्या पाण्यामध्ये आपण तांदूळ परतवून घेतला की भात खूप छान मोकळा सुटसुटीत देखील होतो आणि आतपर्यंत जे आपण याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे, गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे, तर तांदूळ व्यवस्थित असा याच्यामध्ये मिक्स होतो आणि भात खूप छान लागतो। तर एकत्र करून झालेला आहे। तुम्ही बघा या पद्धतीने मी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय अगोदर। आता तांदूळ छानपैकी एकत्र झालेला आहे। आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। तर आपण याच्यामध्ये पाणी थंड न घालता गरम पाणी घालून घेऊया, म्हणजे हा भाताची चव अजिबात बिघडत नाही आणि आपण कढईमध्ये करतोय। तर याच्यामध्ये मी 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी मी साईडला गरम करून घेतलं होतं। तर 2 कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। कुकरमध्ये जर बनवत असाल तर 1.5 कप पाणी घालून घेतलं तरी पण देखील हा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो। तर आपण कढईमध्ये बनवतोय त्यासाठी आपण याच्यामध्ये गरम 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता हलक्या हाताने एकत्र करून घेऊया आणि कढईला जो तांदूळ चिकटलेला आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आपण 4 ते 5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण न ठेवता असा शिजू देऊया हा भात, म्हणजे हा भात खूप छान पद्धतीने मोकळा सुटसुटीत तयार होतो। तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे हा भात अधिक पटकन शिजतो, जास्त वेळ देखील लागत नाही आणि भाताची चव अजिबात बिघडत नाही। तर बघा इथे उकळी आलेली आहे। तर 4 ते 5 मिनिटांसाठी आपण असा शिजवून घेतला हा भात झाकण न ठेवता। आता पाणी याच्यामधलं कमी झालेलं आहे, तांदूळ बुडेल इथपर्यंतच याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता हलक्या हाताने आपण पुन्हा एकत्र करून घेतले आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि गॅस पूर्णपणे कमी करू आणि भात छानपैकी मोकळा सुटसुटीत होईपर्यंत शिजवून घेऊया। तर गॅस इथे मी पूर्णपणे कमी करून ठेवला होता आणि बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा 4-5 मिनिटांसाठी अगदी मंद गॅसवरती आपण हा भात शिजून घेतलेला आहे आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत भात आपला इथे तयार झालेला आहे। पाणी थोडंसं कमी झालं आणि ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो त्यावेळेस गॅस अगदी मंद करून ठेवायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण 4-5 मिनिटांसाठी हा भात झाकण न ठेवता असा शिजवून घेतला होता आणि पाणी कमी झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवलं आणि कमी गॅसवरती शिजवून घेतलाय। तर भात तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत तयार झाला। मी गॅस बंद केलेला आहे। 2 कप आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकलं, त्याच्यामध्येच आपला हा भात व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तर गोडाचा नारळी भात आपला इथे तयार झालेला आहे। हा थंड झाल्यानंतर अजून मोकळा सुटसुटीत तयार होईल। थंड झाल्यानंतर आपण आता एक ताटामध्ये हा भात काढून घेऊया।
तर बघा इथे भात थंड झाल्यानंतर आपण एक ताटामध्ये काढून घेऊया आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा भात आपला तयार झालेला आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हा कढईमध्ये भात बनवलेला आहे, जास्त वेळ देखील लागला नाही आणि झटपट देखील तयार झाला। अशा पद्धतीने झटपट असा कढईमध्ये आपला नारळी भात तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील नारळी भात नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपा आहे आणि आपण कढईमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवलेला आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आपला इथे गोडाचा नारळी भात तयार झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।